हात पुस याला पुढे ये. इथे 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 इथे. ग्राउंड फ्लोर वरून फ्रेंड्स परत आपल्याला घरी जावं लागते, कारण की मी चावी विसरलो स्कूटीची. आता परत घरी जा, परत चावी घ्या, परत खाली या. चला 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 चला. बुग्गू, हर्ष हाय बगी. हा लव बेटा लव, लॉट्स ऑफ लव. जा आता जा, टाइम झाला. जा बेटा. हा बुग्गू, लेट नाही झालं. टाइमावरती पाठवलं होतं. त्यासोबतच फ्रेंड्स आपण जे एसीचा इन्व्हर्टर आहे तो या साईडला होता, खिडकीला लागून पॅरलल. आता त्याला आपण त्या भिंतीला पॅरलल करून घेतोय. का रिझन्स सारखं ते लागत नव्हतं का डोक्याला बाहेर. डोक्याला, आणि खिडकी पण थोडीशी ती अडली जाते. मिक्सर बंद पडला. कसं का ते काहीतरी तू खोबऱ्याची चटणी. अच्छा, मुगूला टिफिन मध्ये पण छान छान मेदूवडे भेटले, पण ते मिक्सर बंद पडल्यामुळे माझ्यासाठी उरलंच नाही. बनाना दिलाय, हा. कॅरेट दिलाय हा. आणि काजू. दिसला मी पाठीलाय कधी? अरे हा बेटा? ती सकाळी होती ना, ते लोक आले तेव्हा. ते आले तेव्हा बघितले, पण त्यांनी इन्स्टॉल केलेलं नाही बघितलं ना तिने. फ्रेंड्स हे बघा, हे झालंय. बुगूला पण स्कूल मधून आणलंय. आणि बघा हे आता आपल्याला बऱ्यापैकी आपल्या इथून हे असं पूर्ण हाफ वॉटर बॅल्कनी त्यामध्ये लपली जायची. आता इथं प्रॉपर चादर पूर्ण वाळत घालू शकतो तुला, है ना. हा यार, एवढी जागा भेटली कपडे वाळत घालायची. आणि हे त्या साईडला गेलंय. आणि ती जाळी पण बसवली, ती जाळी मी बसवली व्हायला चिंता बांधून, कारण की आपल्याकडे ते क्लिप्स नव्हते कोणी व्हायचे. बसवली? कोणी जाळी कोणी बसवली? तेच मी तुला विचारते, कोणी बसवली? कोणी बसवली? कोणी बसवली? कोणी? कोणी? मी बसवली. मी बसवली. तिथं डबल टिबल एक एक्स्ट्रा जाळ्या होत्या, त्या पूजाने मला वरतून काढून दिल्या. आणि तेव्हा ते कबूतर येऊ नये म्हणून तिथं आपण एक्स्ट्रा पण बांधून टाकलंय. तुम्ही टिटवाळ्याला आहे? हो पप्पा पण? पप्पा पण. अरे इट्स ओके फाईन. मला वाटलं तुम्ही घरी आहे म्हणून आम्ही आता येत होतो. आता नाही हा, नाही. मग तुम्ही कधी येणार आहे? टीचरचा फोन आलेला. आता येऊ. अच्छा 2-3 दिवसाने. हा. ठीक आहे चालेल चालेल. मी संध्याकाळी फोन लावते तुला. नाही नाही ठीक आहे. मला वाटलं पप्पा तरी असेल, ते जेजुरीचं हे होतं ना काय काय आणलेलं, ते द्यायचं तसंच राहून गेलं म्हणून म्हटलं ते दिलं असं. ठीक आहे फाईन, मी आल्यावरती. हो हो इट्स फाईन फाईन फाईन. एन्जॉय. बाय. काय आलं? घरी कोण नाही? नाहीये. तर फ्रेंड्स काही दिवस झाले मम्मी पप्पा तिथे टिटवाळ्याला आहेत ऍक्च्युली, म्हणून त्यांच्याकडे जाणं होत नाहीये. ते मिसमॅच होते टायमिंग सारखं, काय माहिती. तर ते जाऊन आपल्याला जेजुरीचं ते सगळं घेतलेलं ते तसंच आहे, ते पण द्यायचं आणि भेटायचं पण होतं, बट दे आर येट इन टिटवाळा. सो आता ते जेव्हा येतील अजून 2-4 दिवसांनी, त्याच्यानंतरच मग जाणं होतं. टीचर सांगत होती की भाव्याला वॉशरूम आली ना, ती 5-5 मिनिटांनी वॉशरूमला जाते. आणि भले वॉशरूम नसेल आली ना तरी वॉशरूम बघायला फिरायला ती जाते. म्हणजे बंक केल्यासारखं. हा, म्हणजे बेटा तू आता नर्सरी मध्ये क्लास बंक करायला लागली, कशासाठी? मुद्दाहून वॉशरूमला जाते, मुद्दाहून वॉशरूमला जाते. केस आलं. विश 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 थांब. फ्रेंड्स बघू विश काय विश मागणार आहे बरं. हा नाही ना, केस तर लिपस्टिक लागली कोणाच्या तरी हाताला, तिला ते चिपकून बसलोय त्याच्यावर. हा खूप काय विश मागेली? काय मागेली? जाऊ दे चल बस. तर फ्रेंड्स ऍक्च्युली मी काहीतरी विचार केला आपल्या ब्लॉगच्या स्टार्टिंगला, एक असा एक इंट्रो टेम्पलेट टाईप क्रिएट करतो मी. तर त्यासाठी काहीतरी विचार केलाय, त्यासाठी बुगूला रेडी केला. तर बँडाचा प्लॅन तर कॅन्सल झाला, तर आपल्याला तिथे जायचं होतं. तर पूजा कपड्यांमध्ये रेडी, तर म्हटलं चल मग ते करून घेऊया. हा बोल. तसं पण फ्रेंडची रिक्वेस्ट आहे, बुगूला जास्त बोलू द्या. मग हे असं करते, बोलायचं असतं पण काय करते कधी
निघून जाते पागल. भलतच काय काय बोलत राहते. हे बघ खांद्यावरती हात टाक. थांब. पहिला मी कसं कांद्यावर तू हात टाकणार. हा मग तू तुझ्या बसलेली ना, तर आपण असा विचार केला की अरे मला ना इथे लय दुखते लय 5-5 मिनिटांनी कळेल. तिने लाग घातली असणार कन्फर्म सांगतो, कारण की काल माझं नाक दुखत होतं, आज तिथे बरगडे इकडचं दुखायला लागलंय. तिने कन्फर्म झोपेत लाता मारल्यात वाटतं. आई बेटा बघ कसं करायचं माहितीये. हा मी आणि मम्मा इथे बसलेली असणार ना, तर मी इथं खांद्यावरती हात टाकेन. तर तू पहिला समोरच बघत असणार आहे, स्माईल करत स्माईल. मी असा टाकेल तर मग तू मग मी असा टाकेल ना, तर मग तू थोडसा वजन पडल्यासारखं असं कर आणि असं हात वर कर आणि हात वर काढ. ठीक आहे. आणि मग मी तरी पण असंच घेऊन मी असं घेऊन बसेल. आणि मग बुग्गूला सांगायचं बुग्गूच नाही इकडे, इथे थांब, मी काहीतरी सांगतोय ना तुला. मी असं करेल, मग माझा हात काढ म्हणजे असं दुखला जातो. मी तरी पण असं करून असं करेल. मग तू जबरदस्ती मध्ये घुसायचं. कुठून घुसशील? पाठून ये. तिकडून वरती जा. इथून जागा असणार ना, तर तू काय करायचं, येऊन नाही इथून खालून घुसायचं, इथून घुसायचं आणि मग मी हात काढेल ना तुझ्यावरचा, मग तू खुश होऊन हिला पप्पी द्यायची या गालावरती. आणि मग आपण तिघांनी असं हे करायचं हात पुढे करून. ठीक आहे. 1 2 3. बाहेर केले का? ते पण आहे ते ठीक आहे. त्याला 2 तास घालवायचं. बाहेर कधीतरी मला इथे दुखतंय, मला डॉक्टरकडे जायचंय, मला खरंच डॉक्टरकडे जायचं. आणि किती ही 2 मिनिटाची काम आहे. तू 1-2 मिनिटाला 2 तास असं क्रिएटिव्हली गोष्टीमध्ये असं केलं ना, तर मग ते नकोच वाटतं करायला. मग ह्याच्यासाठी मूड थोडा चांगला पाहिजे सगळ्यांचा, जे सोबत मिळून काम करतात. चल करायला घेईन. नाही तर 6-7 वाजता काय पूजा आहे. तू तिथेच उभी राहा कॉर्नरला आणि लगेच आहे. त्याने हात माझ्या खांद्यावरून काढला ना तर लगेच यायचं. नाही, मी परत मम्माने हात काढला आणि मी परत हात जेव्हा ठेवेल ना, मी हात जेव्हा परत ठेवेल, ह्याच्यामध्ये आवाज नसणार आहे, म्युझिक असणार आहे. हात ठेवला ना, परत असं पकडला ना, तेव्हा तू याने मधून गॅप मध्ये घुसून असं उभा राहायचं पुढे येऊन. ठीक आहे. सर कॉर्नरला उभी, नाही तर नको येऊस मग तू व्हिडिओ मध्ये. असू दे, तिला तिची मस्ती चालू दे, आपण आपलं करायचं. हा तू थोडं स्माईल करत राहा. गेली ती. भाव्या ये लवकर इकडे, लवकर ये बेटा, मी स्टार्ट केलंय व्हिडिओ. ये प्लीज भाव्या ये बेटा, ये ना. 2 मिनिटाचं काम आहे यार, काय तुम्ही लोक. बुगू ये इकडे. त्याने सांगितलं तेव्हा लगेच ये. नाही मी सांगणार नाही. मी जसं मम्मा हात काढेल ना तसं लगेच मला नाही जमत आहे का तुला. दुखते तर मग आपण नंतर करू संध्याकाळी. कम्प्लीट करूनच राहणार मी. चल एवढं आपण बाहेर फिरून आलो, सगळं काय करून आलो, तेव्हा नाही. कधीपासून दुखतच आहे माझं. बेटा इथं उभी राहा आणि काहीतरी मस्ती कर पडद्यासोबत. ठीक आहे. मग नंतरला जाऊन मम्मा हात काढेल ना, मग आमच्या मध्ये येतो आणि असं कॅमेरा पुढे बघून असं कर. 1 2 3 चल. हे असं बसव. चल 1 2 3. तू बघत राहू पुढे, स्माईल करत. तसं नको, हात झटकू नको. हात टाकलाय ना तर तिथं थोडस वजन पडल्यासारखं कर आणि असं थोडं ऍडजस्ट कर. ठीक आहे. अरे कुठे गेली बेटा? नाही करणार आहे तू? करणार ना? ये चल, ये तू पहिलाच घुस आणि हातात दे. थांब. 1 2 3. अरे तोंडावर ते आण ना की. अरे वजन पडले, काढले मी, केलंय ते मी. केलंय मी. चल पहिला मी केलं जाते पाण्याचं. 1 2. पहिला मी माझ्यासोबत केलं नव्हते. ओके ठीक आहे. चल मी टाकतो. 1 2 3.
नाही 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 बेटा, हे नाही मारायचं नाहीये तुला, मधून गॅप मधून घुसायचंय. चल 1. नाही बेटा बघ मी ते तसं नको. हे बघ, हा गॅप आहे ना मधून, ह्याच्यातून घुसायचं तुला. ओके, डन डन. चला 1 2 3. बेटा स्टार्ट केलंय का बघ तुम्ही? थोडा मन लावा. चल स्टार्ट. तुझ्या पॉइंटला उभी राहा. पण लोक मी सगळ्यांना पिझ्झा पार्टी देणार आहे झाल्यावरती संध्याकाळी. नाही पाहिजे पिझ्झा, कंटाळ गेलो पिझ्झा तिला हे खायला. करायसाठी बोलतोय मी. हा थांब, स्टार्ट चल. 1 2 3. झालं बघू द्या आता व्यवस्थित आलंय का. ठीक आहे, छानपैकी मला जे पाहिजे होतं ते भेटलंय. आणि घरच्याच कपड्यांवरती गेले फ्रेंड्स, बिकॉज आपण काय हे नाहीये की ठराविक टॉपिक वरती डेडिकेटेड करून आपण बनवणारी नाहीये. आपण डेली ब्लॉगिंगचं आपण हे निवडलंय. ठीक आहे, काय काय जण बोलतात पण या कधी कधी येतात कमेंट थोडं डिप्रेसिंग, पण मध्ये थोडंसं वाईट पण वाटतं त्यांनी. काय काय जण बोलतात की यार, म्हणजे कमी रेअरली येतात तसे. असे भरभरून तर खूप छान येतात की आम्हाला खूप टाइम स्पेंड करायला आवडतो ब्लॉग बघून. भेटल्यावरती पण छान छान बोललं जातं, मग ते अजून ऐकून छान वाटतं. बट कोण बोलतं ना जेव्हा जेव्हा की यार तुम्ही यार ह्याच्याकडे आता काहीच कॉन्टेंट नाहीये, हा कॉन्टेंटच नाही. भाई कॉन्टेंट म्हणजे काय ऍक्च्युअल मध्ये? कॉन्टेंट इज नॉट लाईक की काहीतरी असं डेडिकेटेडली तेच. इट्स अ टॉपिक दॅट इज बीन शेअर्ड बाय द वन हू स्पीकिंग इन द व्हिडिओ और थ्रू ऑडिओ. ठीक आहे, तर कॉन्टेंटचा अर्थ असं नाही की जी गोष्ट घडतीये ना, ज्यांनी समोरचा एंगेज होतोय, ठीक आहे, दॅट इज अबाउट क्रिएटिंग अ कॉन्टेंट. आणि हे फॅमिली टाइम स्पेंड, बॉन्ड, एक्सपिरियन्स हे आम्ही शेअर करतोय. तर ते कुणाला रिलेटेबल वाटतं, तर कुणाला तेवढं टाइम बसून स्पेंड करणं चांगलं वाटतं. बाय ज्या पद्धतीचा कॉन्टेंट पाहिजे असेल ज्यांना बघण्याला, युट्यूबवरती तर वास्टली अवेलेबल आहे, तो आरामात बघू शकता. एखाद्या दुकानात आपण जातो आणि त्या दुकानात आपल्याला हवं ते वेफर नसतं, तर आपण त्याला बोलून जातो का, नावं ठेवून जातो का की अरे तुझ्याकडे हे नाही ठेवलंय, तुझ्याकडे ते नाही, बापरे ह्याच्याकडे तर हेच नाही. दुसऱ्या दुकानात जाऊन आपण ती गोष्ट मिळवतो. वाय टू स्पेंड टायमिंग इन डिमोटिवेटिंग समवन और त्याला नावं ठेवून जाणं की तुझ्याकडे हे नाही ते नाही. बाबा त्याच्याकडे जे आहे ते तुम्हाला नकोय किंवा तुम्हाला हवंय म्हणून तुम्ही गेलात तिथे अँबियन्स बघायला आणि तिथे नाहीये म्हणून ठीक आहे बाहेर निघलात. देन वाय टू क्रिटिसाइज यार. Come on, don't take all these things personally. You're just spending your time a little bit to entertain yourself, थोडंसं बघून. आणि प्रत्येक गोष्टीत तोच कॉन्टेंट शोधणं इज लाईक यार तुम्ही स्वतःवरती दबाव टाकताय की नाही मला कॉन्टेंटच बघायचा आहे. व्लॉगिंग चॅनल खूप सारे आहेत, मराठी, हिंदी, प्रत्येक लँग्वेज मधले, इंग्लिशमध्ये खूप सारे आहेत. आणि कोणत्याच असं डेली लाईफ व्लॉगिंग चॅनलमध्ये कॉन्टेंट नावाची गोष्ट जे तुम्ही वेगळा कॉन्टेंट करतात ती गोष्ट नसते. ओके, मिसअंडरस्टँडिंग थोडीशी दूर करा. कदाचित मी पण रॉंग असेल याच्यामध्ये. आता ऑफकोर्स कोण ना कोणतरी मला शहाणा ठरवायचं बघेल याच्यामध्ये की हा काय वेगळंच काहीतरी बोलतोय. नाही, ट्राय टू चिल, रिलॅक्स. नो वन इज हिअर टू जज और नो वन इज हिअर टू पॉइंट एट यू. इवन यू डोंट गेट इन टू दॅट शूज की तुम्ही बोलताय दुसऱ्याला की यार मी असं केलं त्याने तसं. सोशल मीडियावरती माणूस कशालाच येतो थोडासा टाइम आपला रिलॅक्स, थोडासा टाइम चांगला स्पेंड करायला. डोंट क्रिएट दिस अ व्हर्च्युअल वर्ल्ड ऑफ हेट अँड क्रिटिसिझम. ओके, चला आता हे कसं वाटलं नक्की सांगा. हे जे मी टेम्पलेट आता या ब्लॉगच्या पण स्टार्टिंगला पण पडेल, एंडिंगला पण जमलं तर टाकेल. आणि येत्या ब्लॉग्स मध्ये आपल्याला स्टार्टिंगला जमेल तितक्या वेळ हे टेम्पलेट्स मी टाकायचं जाईल आपल्या इंट्रोला. कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि हे घरगुतीच क्रिएट केलं आहे तसंच, कारण की तो स्टार्टिंगला बघणाऱ्यांना तो फील यावा अरे घरातलं आहे काहीतरी. ठीक आहे, इट्स नॉट रिलेटेड टू एनी टूर और एनी डेडिकेटेड फूड और एनी स्टोरी टेलिंग वन. दिस इज वाटलं पाहिजे फॅमिली लाईफ टाइम आता काहीतरी दिसणार आहे पुढे जाऊन. त्या गोष्टीच्या हेतून मी हे क्रिएट केले. प्लीज शेअर करा कसं वाटलं ते बघून. ब्लॅक टी आणि बनाना चिप्स जस्ट डन विथ अ इव्हनिंग ब्रेकफास्ट. पूजा, आपल्या घरी एक दुसरं घर बांधण्यात आलंय. कोणतं आहे, कुणाचं आहे? ते काय भाव्याचं. हे बघा, भाव्याचं नवीन घर बघायचंय का फ्रेंड्स? भाव्याने आतल्या हात बांधलंय. काय काय भेटत तुझं घर सांग. का हा का पण बेटा हे घर कम आणि तुझं गाडी किंवा हे काहीतरी रॉकेट लॉन्चर काय
काय आहे? गोल काय गोल आहे ते. ओके फ्रेंड्स, आपण भाव्याचा इंटरव्ह्यू घेऊया. भाव्याने काय केलंय बरं आज? काचे अच्छा, हे काय घरामध्ये दुकान पण आहे म्हणजे चालतं फिरतं तू? नाही हेवन आहे ते पेन आहे ते मग काय तुम्ही सगळं विकणार जाता आता की ते स्वतःसाठी आहे? कर्स आहे कर्स. स्वतःसाठी आहे की विकण्यासाठी आहे? नाही स्वतःसाठी ते आहे? आता कर्स आहे माझी कर्स हो, ते पण ते पडद्याचं आहे बेटा. ते जे ग्लास टोल आहे हे पडद्याचं आहे. माझी ते मग तू पडदा पण लावणार आहे तुझ्या घरी? हं. मग हे काय? हे तर पडदा तर लावला ऑलरेडी. नाही ते ठेवा काय माझे ते बरं, फ्रेंड्सला तुझं घर दाखवशील? काय काय तुझ्या घरामध्ये? फ्रेंड्स बघा जरा बुगूच्या घरात काय काय. पहिले तर एक 360 डिग्री बघून घ्या बुगूचं घर कसं आहे. आणि माझं पण मोबाईल हा, मोबाईल पण आहे. हे कदाचित पाऊस आल्यावरती तू ह्याच्या खाली बसणार आहे का हा लपून? अच्छा. आता इंटेरियर बघूया. तू मला ते बनवायचे बाजू बनवाय अच्छा, बोल 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 बोल. नको, आता मी फोनवर नाही बोलत बेटा, तुला माहिती आहे ना. बोल ना तू मला सांग इंटिरियर काय काय तुझं. आपण एक्सटेरियर तर बघून घेतलं फ्रेंड्स, एकदा इंटिरियर बघूया. सांगा घरात काय काय तू तुमच्या. पण ना गलत नाही, मी जरा काम आहे, नंतर येतो. का येतो बेटा, येतो पण नंतर येईल. तू सांग ना मला काय काय तुझ्या घराच्या आतमध्ये काय काय. हेवन पिन आणि गोल अरे वा, आणि विकलेट आणि डब्बा सोफा पण आहे. हा अरे वा, पण झोपणार कसं तू? आणि खाली काय हातरलंय काय तुझ्या? सॉरी, थांब जरा, इंटरव्ह्यू चालू आहे यार. मी काय म्हणते, तू काय तुझा येणार आहे आणि टोप ना तू नाहीतर आता मी त्याला दर दिवशी बोलवतोय, तो येतो येतो बोलतो, येत नाही त्याला मी काय करणार? हातही धरून आणणार मी त्याचा की चल बाबा घरी. हात कशाला धरायचा? आता ते नाही, उचलायचा. इकडे नाही येते. आता काय करू? थांब एक मिनिट, इंटरव्ह्यू संपू दे बेटा. अजून काय? अच्छा, चटई पण हातरली आहे का आतमध्ये? हा वा, मस्त बनवलं रे बेटा. ते नाही ना मी Yes. त्याच्यावर पद्धत होते वाव फ्रेंड्स, हे सगळं बुकू जेव्हा बनवत होती ना, मी तिथे कालचा ब्लॉग ऍक्च्युली अपलोड करत होतो, थंबनेल बनवत होतो. मला ते दिसत होतं ही काय काय करते. पण जेव्हा झालं तेव्हा मी बघितलं ना, मला ही गोष्ट आवडली. आणि खास का आवडली माहितीये? कारण की मी पण लहानपणी ना असं चटईचे असे घरं बनवत होतो. चटई अशी उभा करून टेंट सारखं बनवून मध्ये स्टूल व्हील लावून मध्ये आतमध्ये झोपायचो मस्त. पहिले मी हात होती ना हा, पहिले मी हात होती ना पहिला मी मम्मी होती पहिला तू हर्ष होती ना? हा हा ना तू हर्षची आजी होती का? नाही ना तू माझी आजी आहे. नाही मग मी बुकच होती बुकच हो हो, तिथे बघतो का मी येतो अंत कर because the way Aji used to love me, she used to do things for me, specially dedicated to me. त्या सेम गोष्टी अटर म्हणजे असं मिळत्या जुळत्या बुगू माझ्यासाठी करायला बघते आणि मेन्शन पण करते. डॅडासाठी केलंय, हर्षसाठी करते, है ना पूजा? करते की नाही? मी फोटो काढते दादा हा, काढ काढ बेटा काढ. अंत कर कतले वाव बेटा, सगळ्यात छान फोटो आले माझा आतापर्यंत. मी व्हॉट्सअपला, फेसबुकला सगळीकडे हा डीपी ठेवतो. ओके, तुझा काढू? मजा लेवल आहे ना तिथे ते ना ते अच्छा, तो कॅमेरा आहे, ठीक आहे, दे काढू. वाव, छान आला नको तुझं घर. आणि येस, आता ते ग्रिल वाले येत नाहीत, आपण काहीच जबरदस्ती करणार बरं त्यांना. चला, एकदा कालचा ब्लॉग मी चेक करून घेतो. बाकी पूजा, मी म्हटलं की आपण इंट्रो तर केला, की ब्लॉग साठी इंट्रो काय असेल आपल्या. आउट्रो ते काय असतं? म्हणजे ब्लॉग जेव्हा संपेल तेव्हा एक स्लाइड नको टाकायला.
ते पण असतं का? हम्म, ऐक ना, आपण सिलेंडर कधी घेतलाय? सिलेंडर एक आपण तारखेला संपलाय, पण कोणत्या 1 तारखेला संपलाय ते नाही मला माहिती. तर एक्सचेंज केलेला आहे ना. एक्सचेंज करून 10 तारखेला आला, पण बुक केला होता 1 तारखेला. पता नाही यार भाई. काय कोणाचा फोन आहे? माझ्या आजीचा फोन आहे. तुला गेला? हा. हॅलो आजी, कशी आहे तू? मी ठीक आहे. बुगूने फोन दिला मला. तूच आहे का बुगू? मी खरं बोलू फ्रेंड्स, मी असं कधी घडाघडा बोललो पण नाही. बरं आहे का, हाय की नाही. माझं तोंड हमेशा बंद. माझं तोंड कधीपासून खुलायला लागलं माहिती आहे का? कॉल सेंटरला कामाला लागल्यापासून आणि ही व्यक्ती आयुष्यात आल्यापासून. नाही तर माझं तोंड बंद, एकदम बंद. बंद म्हणजे हाय हॅलो कसे आहे, बरे जेवले का, तेवढं पण नव्हतं कधी तोंड खोलत. हे घे. बोललो बेटा पकड. फक्त समोरून जे बोलील ते हो हा नाही पण नाही कधी बोलायला जमलं. चाकू का होते ना? लाडू लाडू पण हा पाहिजे. लाडू लाडू ड ड ड लाडू. लाडू ड नाही, ड ड ड. लाडू पारे डमरू. डबा डबा दवा लाडू. लाडू आउट्रो राहू द्या. आउट्रो नको ना. इंट्रो ठीक आहे. आउट्रो जिथे व्लॉग एंड होईल तिथे मी आता एंडिंगची म्युझिक पण विचार करतो नको ठेवायला. तिथेच बस ना, म्हणजे जेवढं बघितलं तेवढं बस. पुढची म्युझिक पण ऐकायला कशाला, मी जे ठेवत होतो. मी बऱ्याचशा गोष्टी चेंज करायच्या बघितल्या. एक फक्त टाइम फिक्स नाही होते व्लॉगचा मला कधी टाकायचा ते. आय विश की ते पण लवकर सॉर्ट व्हावं. एक डेडिकेटेड टाइम.